रुनु झुनु रे भ्रमरा 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 भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांडितु अवगुनु 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 रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा चरण कमल दळू रे भ्रमरा भोगी तू निश्चलू रे भ्रमरा भोगी तू निश्चलू रे भ्रमरा भोगी तू निश्चलू रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे भ्रमरा सुमन सुगंधू रे सुमन सुगंधू रे भ्रमरा परिमळ दिग्गजु रे भ्रमरा परिमळ दिग्गजु रे भ्रमरा परिमळ दिग्गजु रे भ्रमरा परिमळ दिग्गजु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा रुनु झुनु रे सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरु रे भ्रमरा बाप रखुमा देवी वरु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा रुनु झुनु रे भ्रमरा सांडितु अवगुनु
मी माझी साधना एकाग्र चित्ताने करण्यासाठी का केली पाहिजे त्याचं एक जबरदस्त कारण, अनेक कारण, एक नव्हे अनेक कारण आजच्या समासात आपण बघणार आहोत. की साधना एकाग्र करायसाठी निमित्त पाहिजे का, कारण पाहिजे का, हेतू पाहिजे का. रामदास स्वामी अनेक हेतू सांगणार आहेत आज. हं, तर आपण बघूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपले हे तीन समास आपले बघून झाले 18व्या दशकातले. अ, आपल्या रूढींच्या अंतरंगात असलेला अंतरात्मा, हे कोणापाशी शिकायचं, जाणता कोण, आणि हे जाणते पण जाणता मनुष्य जरी आपल्याला भेटला तर त्याची शिकवणूक माझ्या अंगवळणी पडायला, मला समजायला, मला पेलायला मी निस्पृह व्हायला पाहिजे. म्हणून निस्पृह समास आपण गेल्या वेळी बघितला. त्याच्यामध्ये हा जो विषय आहे की मानव देह आणि आपल्याला विवेक करण्याची युक्ती, हा अत्यंत दुर्लभ योग आहे. आणि ह्याचे एक अंग त्यांनी सभोवतालच्या समाजाचं निरीक्षण, किंबहुना आपल्यातच काय काही वेळे ते अवगुण कायम नाही पण मधनं मधनं प्रगट होत असतात, आपली अवनती होत असते, त्याची कारणं सांगितली. आणि मग त्या सवयीनं बदलण्याचे उपाय पण समर्थांनी गेल्या वेळी आपण या ओव्या आपण बघितल्या. हाच विषय या पहिल्या दोन ओव्यात जो सांगितलाय, मानव देह आणि विवेक करण्याची युक्तीचा दुर्लभ योग आहे, तोच विषय वेगळ्या अंगाने समर्थ या पुढच्या दशकात देह दुर्लभ तिरुपण याच्यामध्ये मनुष्य जन्माची थोरवी आणि महात्म्य आपल्याला समजावून सांगणार आहे. तर हा समास ओव्या जरा जास्त आहेत पण सोपा आहे अशासाठी की विषय गुंतागुंतीचा नाही. आपला आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे, आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे की मला किती रेअर अपॉर्च्युनिटी ही मला मिळाली आहे. तर आपला हा जो देह आहे, शरीर आपलं, ते एक परमार्थाचं साधन उपकरण आहे. एक संत सांगत होते की त्यांचा अनुभव सांगत होते की विषय असा चालू होता की तुम्ही आता इतके वर्ष प्रवचन करत आहात स्वामीजी, तर तुम्हाला काय समाजामध्ये विशेष किंवा काय तुम्हाला जाणवलं. ते म्हणले असं जाणवलं की बसलेले श्रोते असतात ते एक पूर्वपीठिका घेऊन येतात, म्हणतात हां आता हे नवीन स्वामी आले, आता काय सांगणार आम्हाला. अं, तर म्हणले त्यांच्या दोन मुख्य भूमिका असतात. एक म्हणजे या मानवी देहाची अत्यंत निंदा करायची. हां, काय तुम्ही या देहाबुद्धीमध्ये अडकून पडले, असं आहे तसं आहे, हा देह असा हाडामांसाचा आहे, विष्ठावनी भरलेला, असं अगदी ते नको ऐकायला, असं अशी टीका करायची. किंवा दुसरं म्हणले या देहानी आम्ही काही या समाजामध्ये आता ज्या काही उपभोगाच्या वस्तू आपण जमा केल्या, त्या उपभोगाच्या वस्तूंवर टीका करायची.
असं म्हणे लोकांना वाटतं की हे स्वामीजी म्हणजे ना हे दोन गोष्टी करतात, एक उगीच टीका करत बसतात म्हणे. हे स्वामीच सांगत होते. म्हटलं ते लोक म्हणतात, तुम्ही एवढ्या नरदेहावरती टीका का करता? तुम्हाला तर देह आहे, तुम्ही स्वतःच ते आहात ना देह. आणि आम्ही काही भोग उपभोगले तर तुमचं काय जातं? तुम्हाला तुम्हाला नाही करायचं, तुम्ही नका करू, आमच्यावर टीका का करता? तर ते म्हणले, लोकांचं म्हणणं थोडंसं खरं आहे, पण त्याचा, मग त्यांना विचारलं, मग ह्याच्यात मधला गोल्ड मार्ग काय त्याच्यामध्ये? त्यांनी समर्थांचं नाव घेतलं. त्यांनी सांगितलं, समर्थांनी याच्यामध्ये सगळ्यात मध्यम आणि उत्तम मार्ग काय आहे ते सांगितले. त्यांनी नरदेहाची, मनुष्य देहाची टीका नाही केली, निंदा नाही केली. तो फक्त एक उपकरण आहे म्हणून सांगितलं. हं. पहिली गोष्ट, पाणिनीच्या सूत्रामध्ये देह जो आपला देह, आपला आता आपण म्हणतो देह, तो दिह धातूपासून येतो. दिह उपचयी असं त्या पाणिनीच्या सूत्रांमध्ये संस्कृतचं, त्याचं संस्कृत हे धातूचं वर्णन आहे. काय आहे की वी अंडर गोज चेंजेस, अक्युमुलेट्स अँड ग्रोज असं त्याचं भाषांतर आहे. की जो साठा करतो आणि वाढतो. मग आता वाढणं म्हणजे काय, फक्त देहाने नाही. हा, तर हे वाढणं म्हणजे काय आहे ते समर्थ सांगतायत. की तर ते तर स्वामीजींचं त्यांचं पूर्ण करतो. तर स्वामीजी म्हणले, ही नरदेहावरती किंवा उपभोगांवरती टीका नाही, त्याच्यात गुंतून राहायचं नाही, एवढंच फक्त बघायचं. त्यांची आपल्या सगळ्याचा उपयोग आपल्या परमार्थासाठी होईल असं बघायचं. आणि ते होण्यासाठी ध्येय निश्चित होणं जरूर असतं, की मला काय साधायचं आहे. तर समर्थांनी सांगितलं की ह्या उपकरणाच्या म्हणजे देहाच्या चांगल्या आणि वाईट बाजू सांगणाऱ्या ह्या 10 ते 15 ओव्या आहेत. खरा संबंध समासच मुळी हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे हे सांगण्यासाठी आहे. पण मुख्यत्वाने हा विषय या उपकरणाच्या चांगल्या वाईट बाजू 10 ते 15 ओव्यांमध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर परमार्थाला सहाय्यक अशी आपली देह प्रवृत्ती सांगणाऱ्या या 16 ते 25 ओव्या आहेत. आणि त्यानंतर जो मुख्य विषय आहे की मानवी देहाबद्दल अध्यात्मदृष्टीनं कसं बघायचं याच्याकडे, या 26 ते 40 ओव्या, 40 या ओव्यामध्ये त्यांनी विशेष लक्ष देण्यासारख्या आहेत. तर आज आपण काय करू, या 25 पर्यंत ओव्या आपण जरा वाचू. काय विशेष त्याच्यात खूप समजून घेण्यासारखं काही नाही आहे. कारण हे आपण जाणतोच हे सगळं, फक्त अध्यात्मदृष्टीकडे जरा खोलात लक्ष ठेवू. ठीक आहे, तर आपण या ओव्या सोप्या आहेत, बघूया. हं? श्रीराम देह दुर्लभ निरूपण, देया करिता गणेश पूजन, देया करिता शारदा वंदन, देया करिता गुरुसज्जन संत श्रोते. समर्थांनी इथे करिता 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 असा जो शब्द वापरला आहे ना, याचा अर्थ या देहामुळे ही गोष्ट शक्य होते. देहच जर नसेल तर काय, ह्या ह्या संदर्भामध्ये, किंवा देह या कारणासाठी वापरा या उद्देशाने म्हणलं की देहच जर नसेल तर गणेश पूजन कोण करेल? हां, किंवा शारदा वाणी, जी वाणीची देवता आहे, देहच नसेल तर बोलेल कोण? देहच नसेल तर गुरु पण असेल का श्रोते, आणि ऐकणार तरी कोण? असं आहे. म्हणून या देहाचं खूप महत्व आहे. आता ह्या दासबोधाच्या सुरुवातीलाच मुळी या देहाचं महत्त्व वर्णन करून झालंय, गणेश शारदा यांना वंदन करून झालंय. पण हा समास, हा दशक जणू जणू काही समर्थांनी वेळोवेळी केलेली वेगवेगळी त्यांची भाषणं, निरूपणं, कीर्तनं एकत्र केल्यासारखं आहे. म्हणून ह्या समासाच्या सुरुवातीला सुद्धा गणेश वंदनाने सुरुवात होते. म्हणले, देहा करिता कवित्वे चालती, देया करता अध्ययने, अध्ययने म्हणजे अध्ययने, अध्ययने करते. तर आपण अध्ययन करतो म्हणजे अभ्यास करतोय, तर आपला देह आहे त्याच्या फॅकल्टी वापरूनच करतोय की नाही आपण. हां, देया करिता अभ्यासिती नाना विद्या, देया करिता ग्रंथलेखन,
नाना लिपी ओळखण, नाना पदार्थ शोधन, देह्या करता. म्हणजे ह्या आपण मानवानी जी काय प्रगती केली आहे ती या देहामार्फत कष्ट करून बुद्धी देहामार्फत चालवली. बुद्धीत कल्पना आली, पण ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी देहाने प्रयत्न करायला लागले. आणि त्यानंच मग हे प्रयत्न केल्यावर ते महाज्ञानी सिद्ध झाले. देयाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी, देयाकरिता तीर्थाटणी फिरती प्राणी. हा देह आहे म्हणूनच अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये जायला होतं. सोपं आहे. देयाकरिता श्रवण घडे, देयाकरिता मननी पवाडे, देया करता देही आतुडे, मुख्य परमात्मा. आणि ही मनुष्य देहाची खासियत आहे. प्राण्यांना हा हा प्रॉब्लेम नाही. त्यांना त्यांच्या मनात येणाऱ्या भावना, त्यांची देहाची गरज आणि त्यांचा देह हे सगळं एक आहे. पण आपल्याला मात्र या देहाकरता देही आतुडे मुख्य परमात्मा. आपण जे म्हणतो ना, अगदी सोप्या शब्दात सांगतो. आपण जे म्हणणं म्हणतो ना, मला करमत नाही, मला काय बोर होत आहे. तर बोर होणं हा प्रकार वन्य प्राण्यांना नाही. ते जिथे आहेत तिथे सुखी आहेत. त्यांचा देह जिथे आहे, खायला प्यायला मिळालं, मस्त मजेत आहेत ते. तर हा मुख्य परमात्मा आतुडे म्हणजे काय? हा परमात्मा या देहाकरता आतुडे हा शक्य होतो आपल्याला. मागे वळून पाहून या देहामध्ये, ह्या मनुष्य देहामध्येच हे शक्य आहे की हा मुख्य परमात्मा मिळतो. आपण मागे दोन शब्द बघितले होते बघा, आतुडे आणि नातुडे. हम्म. प्रयत्नपूर्वक जे मिळतं, हस्तगत करायची पॉसिबिलिटी आहे, त्याला आतुडे म्हणतात रामदास स्वामी या दासबोधामध्ये. तर काय शक्य आहे परमात्मा देहामार्फत, ते आता पुढे सांगतायत. की देयाकरिता कर्ममार्ग, देयाकरिता उपासना मार्ग, देयाकरिता ज्ञानमार्ग, भूमंडळी. हे स्वतः फक्त मनुष्य देहातच शक्य आहे की नाही? कर्मयोग, उपासना. आता कोणी प्राणी, आता असे कोणी जे हिंस्र प्राणी आहेत, वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, ते असं नाही म्हणत काय आता आपले एवढे वर्ष आपण इतकी हत्या केली, आपल्याला पाप लागलं असेल, आपण काही उपासना करू. त्यांना ते पाप पुण्य एथिक्स, प्राण्यांना एथिक्स नाही. हं. तर हे फक्त मनुष्य जन्मामध्ये शक्य आहे की देहाकरता कर्ममार्ग, देहाकरता उपासना मार्ग, देहाकरता ज्ञानमार्ग, भूमंडळी. इथे सुद्धा समर्थांनी सुद्धा सुंदर क्रम सांगितलंय बघा साधनेचा. योगी वीतरागी तापसी, देयाकरिता नाना सायासी, देयाकरिता आत्मयासी प्रगटणे घडे. ज्या देहानं हे प्रयत्न होतात, कुठले प्रयत्न? कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग घडतो, वीतराग होतो, योग होतो, तापसी म्हणजे तपश्चर्या होते. नाना प्रयास करून ह्या देहामध्ये परमात्मा प्रगट होतो. येहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहे विण निरार्थक सकळ काही. या मनुष्य देहात येऊन हे जर आपण काहीच केलं नाही तर सगळं निरर्थक आहे. पुरश्चरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता. आता ही जुनी साधनं आहेत. पुरश्चरण, अनुष्ठान, गोरांजने, धूम्रपाने, ही वेगवेगळी शीतोष्ण पंचाग्नी साधनं करायचे. 5 प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी अग्नी लावून वर खाली पुढे पाठीमागे त्याच्यामध्ये बसून साधना करायचे. वेगवेगळ्या प्रकारचे धूप वापरून. पण हे सगळे कधी शक्य होईल? देह असेल तरच शक्य होईल. मग आता हे सगळं इथपर्यंत ठीक आहे. पण मी हा देह, जसं देहाने हे सगळं शक्य आहे, त्याच देहाच्या चांगल्या आणि वाईट बाजू पण आहे. त्या समजून घेऊया या उपकरणाच्या. त्यासाठी समर्थ सांगतायत, देयाकरिता पुण्यशीळ, देयाकरिता पापी केवळ,
देहा करता अनर्गळ सुचिष्मंत. आता या 10 ते 15 ओव्यांमध्ये त्यांनी कॉन्ट्रास्टिंग हे दाखवले. तसं अनर्गळ आणि शुचिष्मंत म्हणजे अपवित्र आणि पवित्र, पुण्य पाप या सगळं हे सुद्धा देहानीच होतं, मनुष्य देहानी. देयाकरिता अवतारी, देयाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी, देहाकरिता. बघा, ह्या देहात अवतारी पुरुष झाले, त्यांनी सुद्धा मानवी देह घेतला. त्यांनी वेश मानवा बनून त्यांनी, पण तसंच पाषांड म्हणजे जे जे मी नाही ते दाखवण्यासाठी सुद्धा हा देहच वापरला लोकांनी. नाना बंडे पाषांडे त्यांनी देहानीच केली. हं. देयाकरिता विषयभोग, देयाकरिता सकळ त्याग, होती जाती नाना रोग, देहाकरिता. हा जो बघा केवढा मोठा काय म्हणायचा कॅनव्हास समर्थ आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. ह्याचा उद्देश ह्या कॅनव्हासमध्ये समर्थ या समाजाच्या शेवटी अध्यात्माचे जणू काही रंग भरणार आहे. की हे हे देहाने आता आपण हे बघतच असतो की नाही समाजामध्ये, देहाकरता विषय भोग, देहाकरता सकळ त्याग. जो साधक आहे तो देहाने तो बघा काय म्हणतात, आज माझा सोमवार आहे, माझे 16 सोमवार आहे, आता चातुर्मास येत आहे, असं एक मना ते देह आहे म्हणूनच होतं. कोणी दुसरा असतो तो विषय भोगाचे प्लॅनिंग करत असतो. मग त्यानुसार त्याच देहाला होती जाती नाना रोग देहाकरिता. देहाकरिता नवविधा भक्ती, देयाकरता चतुर्विधा मुक्ती, देयाकरिता नाना युक्ती, नाना मते. हे सगळे आहेत, हे समजून घ्यायचे की हे असं आहे. देयाकरिता दानधर्म, देयाकरिता नाना वर्म, देयाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी. म्हणतात हा पूर्वकर्मानुसार हा मानव देह आला असं म्हणतात. हा देह आहे म्हणूनच दानधर्म ज्यांची आवड आहे. तर दर्शनशास्त्र काय सांगतात की हा मानवी देह हा अत्यंत रेअर आणि हा अनेक काय म्हणायचं इज रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट ऑपॉर्च्युनिटी. कसं? तर तसंच मी मागे एकदा सांगितलं होतं की विवेकानंदांना एकांनी इथं आल्यानंतर त्यांनी विचारलं की तुमचं मग म्हणे मॉडर्न सायन्स, तुम्ही जर अध्यात्माला हिंदू वेदांत शास्त्राला तुम्ही श्रेष्ठ मानता, मग तुमचा मॉडर्न सायन्सवर विश्वास नाही का? त्यावेळेस डा डार्विनची एव्होल्युशनची थिअरी, तर म्हणले त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का? विवेकानंद म्हणले अर्थात म्हणे माझा डार्विनच्या थिअरीवर विश्वास आहे, पण ती म्हणे फक्त अर्ध सत्य आहे. म्हणले अरे, डार्विनची थिअरी अर्ध सत्य आहे? कसं काय? तर म्हणले माकडापासून इव्होल्युशन होऊन उत्क्रांती होत होत मनुष्य देह झाला, ही प्रक्रिया आहे. पण मनुष्य देह का झाला? माकडाचा मनुष्यच का झाला? आणखीन दुसरं काही अवनती का नाही झाली? हे डार्विन सांगू नाही शकला. वेदांत सांगू शकतो. ते म्हणले माझे गुरु सांगायचे की मनुष्याचा देह हा भगवंताच्या प्राप्तीसाठी मानव देह झालेला आहे. मनुष्य जीव, रामकृष्ण परमहंसांचं ते हे वाक्य कथामृतांमध्ये वारंवार येतं बघा, मनुष्य जीवनेर उद्देश्य ईश्वर प्राप्ती. त्यांची जी ही वाक्य रामकृष्ण परमहंस वारंवार म्हणत असत. मनुष्य जीवनेर उद्देश्य, हे जिथे करिता करिता म्हणतात ना, त्याला बंगालीमध्ये मनुष्य जीवनेर उद्देश्य ईश्वर प्राप्ती. तर हे देहात ह्या पूर्वकर्म काय आहे हे? तर असं म्हणतात, असा एक सिद्धांत आहे की माझ्या ज्या ज्या काही जीव का निर्माण झाला, की मी सच्चित आनंद या स्वरूपापासून मी ढळलो आणि मी कशात तरी कुठे मला सुख आहे असं वाटलं. मग भगवंत अत्यंत काय दयाळू आहे, तो म्हणतो असं आहे का, मग मी तुला त्या योनीत जन्माला घालतो, मग तू ते भोग भोग, तुला आनंद मिळतोय का? तसे ह्यासाठी या अनेक योनी जन्माला आल्या.
मग त्या योनींमध्ये मनुष्याच्या खालच्या ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये पाप पुण्य नाही, नुसतं उपभोग घ्यायचा आहे. मनुष्य जन्मामध्ये काय होतं, पाप आणि पुण्य जे समसमान झाल्यानंतर मनुष्य जन्म येतो. त्यांनी काय होतं की पूर्वजन्मीच्या माझे काही काय म्हणायचं टेंडन्सीज आहेत, पण त्यांना मी दिव्यत्व द्यायची कला मानव जन्मात आहे. हं, म्हणजे आता समजा माझ्यापाशी कला असेल, त्या कलेने मी खूप पैसे कमवून शरीराचे भोग पण उपभोगू शकतो, किंवा तीच कला मी देवाला अर्पण, रांगोळी वापरू शकतो, शिल्प करून देवाची चित्र काढू शकतो, देवाला अर्पण करू शकतो. बघा, भारतातल्या सगळ्या कला या भगवंताच्या उपासना म्हणून अर्पण केलेल्या आहे. हम्म. भारतातल्या ज्या सगळ्या कला आहेत त्या ईश्वरार्पण बुद्धीनं तयार केलेल्या आहे. तर या देहाकरता पूर्वकर्म म्हणती जन. ते एका सत्संगामध्ये एकाने स्वामीजींना विचारलं, हे म्हणे सिद्ध करून दाखवा. स्वामीजी म्हणले की हे पाप पुण्य इक्वल झाल्यावर मनुष्य जन्म येतो, आणि मग मनुष्य जन्मामध्ये ही टेंडन्सीज, पूर्वकर्माच्या टेंडन्सीज आहेत, पण त्यांना दिव्यत्व द्यायची कला किंवा सोय मनुष्य जन्मातच आहे. तो म्हणला सिद्ध करा. स्वामीजी म्हणले, पहिली गोष्ट म्हणे, तू कोणी असा म्हणे माझा मोठा शंकराचार्य कोणी आहेस का की तुझ्या प्रश्नाला मी उत्तर दिलं पाहिजे? मी कशा तुझ्या प्रश्नाला उत्तर देऊ? पहिली गोष्ट म्हणे, हा तुझा प्रश्न आहे, तू शोधून काढ उत्तर त्याचं, मला नाही हा प्रश्न. हम्म. आणखी म्हणे दुसरं सांगतो, म्हणे तो तर वरमला जरा. तर स्वामीजी म्हणले, तुला मी निरुत्तर करत नाहीये, तुला मी विचार करण्यासाठी प्रवृत्त करतोय. मग म्हणलं काही गायडन्स द्या. तर स्वामीजी म्हणले, असा विचार कर, मग तुझं हा म्हणे मी तू धरून चाल की हे माझा हायपोथेसिस आहे, मग तू दुसरं सिद्ध कर, तुझा हायपोथेसिस सांग. हा म्हणले, माझं हायपोथेसिस म्हणले माझं काहीच नाही हायपोथेसिस. मग म्हणे हेच, याच्यावर विचार कर जे आहे ते. नुसतंच नाही नाही म्हणून कसं चालेल, काही जे आहे त्याच्यावर तू मुद्देसूदपणे विचार कर. की देहा करता पूर्वकर्म म्हणती जनी, देहा करिता नाना स्वार्थ, देहा करिता नाना अर्थ, देहा करिता होविजे व्यर्थ आणि धन्य. आता हे आपण दोन चार ओव्या आपण बघू, पुढच्या विषयाची पण सुरुवात बघू, मग आपण पुन्हा मागे येऊ आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण रोजच्या जीवनातली उदाहरणं बघू. की या देहाने स्वार्थ पण साधतो, मी अनेक चांगलं काम पण करू शकतो, व्यर्थ करू शकतो, धन्य करू शकतो, दोन्ही आहे. मग या सहाय्यक देहप्रवृत्ती आहेत म्हणजे काय आहे? तर म्हणले, देहाकरिता नाना कळा, देयाकरिता उणा आगळा, देयाकरिता जिव्हाळा भक्ती मार्गाचा. आता 17वी ओवी बघू, मग पुन्हा आपण मागे येऊ. नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. निवेदन म्हणजे मी तुला अर्पण केलं, माझं जीवन भगवंताला अर्पण केलं, त्याने काय झालं? मोक्ष लाभला. मग आता तुम्ही म्हणाल, जरा पाठीमागे जाऊ, हे काय आहे? देहाकरिता होविजे व्यर्थ आणि धन्य. किंवा देहाकरता तुटती बंधने, किंवा देहाकरता निवेदन म्हणजे नैवेद्य, की मी याला अर्पण केलं आणि मग मला मोक्षाचा लाभ झाला. हे काय आहे? तर आता बघा, देहाकरता होविजे व्यर्थ आणि धन्य. आता बघा, भारतामध्ये माझ्या एक मा माझा कोण मामे भाऊ आहे, तो आता शाळेचा प्रिन्सिपॉल झाला. हं. तर त्याच्याशी बोलत होतो. तर तो काय सांगू, त्याला म्हटलं, अरे किती तुला संधी मिळाली, तुला ग्रामीण भागात आहे. पण तोच म्हटला, इथं आहे म्हणे, दोन्ही आहे. त्या छोट्या गावामध्ये जिल्हा परिषदेची पण शाळा आहे, आणि त्याच्या मुख्याध्यापकांनी, आता सुट्टी लागली ना मे महिन्याची, आता संपतही आली असेल, तर त्या मुख्याध्यापक आपल्या घरी गेले आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा, पत्नीचा आणि 2 मुलांचा जीवननाश करून घेतला. काय झालं? अरे म्हटलं, भारतात तर
ती नोकरी मिळत नाही, बेकारी आहे. ते तर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळेचे काय झालं? तर म्हणले हेच म्हणजे आजकाल ते इंटरनेटवरती शेअरमध्ये पैसे गुंतवण्यामध्ये त्यांना खूप नुकसान झालं आणि ते आईकडनं पैसे घेऊन त्यांनी सगळं पैसे त्यांचे हरवून बसले. मग आईला नोट लिहिली आणि त्यांनी आत्महत्या, सगळे दोन मुलं आणि पत्नी पती. आता हे देहाकरता होईजे व्यर्थ आणि धन्य. हे कसं आहे बघा, एकाच देहामध्ये आहे. देहाकरता तुटती बंधन म्हणजे काय? तर समजा कर्मधर्म संयोगाने माझ्यावर काही पाळी आली, मी बंधनात पडलो, अ, काही देहाचं दुखणं झालं म्हणा, काही ॲक्सिडेंट झाला म्हणा, तरी सुद्धा ह्याच देहातनं मला त्या बंधनांच्या लिमिटेशनच्या बाहेर जायची संधी मनुष्य जन्मात आहे. ते कसं ते आपण बघू. बघा, आपण मागे आधी हे गुलाबराव महाराजांचं आपण बघितलं होतं. की त्यांनी त्यांच्या, बघा त्यांचं आठवत आहे ना तुम्हाला, की वयाच्या 6व्या, अगदी बालक असताना 5व्या वर्षी आईनं डोळ्यात काहीतरी होते म्हणून गावठी औषध घातलं आणि त्यांची दृष्टीच गेली, अंध झाले. नंतर त्यांच्या वयाच्या 9व्या 10व्या वर्षी त्यांची आई गेली. 11व्या वर्षी वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्या सावत्र आईला आता घरात हा आंधळा मुलगा नको म्हणून छळ सुरू केला. आणि मग 18व्या वर्षी ते वडीलच वारले. आता किती त्या दुःख म्हणायची. आणि त्यांनी हे गुलाबराव महाराज युनिव्हर्सिटी आहे बघा, गुलाबराव महाराजांचं, ते स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या समजत आणि त्यांचं किती ग्रंथलेखन त्यांनी आहे. ते म्हणाले हे काय हो, जुन्या काळची उदाहरणं दिली ही कुठली. तर बघा, हे सेब्रिये टिंबरकेनची आपण मागे एक मुलाखत ऐकली होती. ती सुद्धा अशीच इनहेरिटेड जेनेटिक डिसीजनी तिला ही जर्मनीमधली, तिला 9व्या वर्षी तिच्या पालकांना कळलं की आता ही अंध होणार आहे. ते हबकले. त्यांनी तिला जगप्रवास घडवून आणला आणि 12व्या वर्षी ती मुलगी अंध झाली. तिनं ते एका मुलाखतीत लिहिलंय की मी आंधळेपणा आता मला येईल, माझं सबंध जीवन मला अंधकारात घालवायला लागेल म्हणून मी हबकून गेले. पण तिनं काय केलं माहिती आहे का? ती अंधांसाठी म्हणून ती ब्रेल लिपी शिकली आणि ब्रेल विदाऊट बॉर्डर्स असं तिनं नेपाळी लोकांसाठी तिनं ब्रेल लिपी तयार केली. तिची मोठी आता संस्था आहे. ती भारतामध्ये जी संस्था आहे. आणि ती म्हणली यातनं दोन फायदे जे आपल्याला साधक म्हणून घेण्यासारखे आहे. ती काय म्हणली ते आपल्या आवाक्या बाहेरचंच आहे. ती म्हणते अंध झाल्यामुळे मला दोन फायदे झाले. म्हणले फायदे झाले, काय झाले? ते म्हणले बाहेरचं जे चकचकात जग होतं ना, बॉलिवूड आणि हॉलिवूड, त्यांनी मी जी माझं लक्ष तिकडे जायचं ते थांबलं म्हणले. बापरे. हां, डिस्ट्रॅक्शन थांबलं. आणि फायदा आणखीन काय झाला? तर म्हणे मी कसं ऐकायचं, आय लर्न हाऊ टू लिसन. कारण मी जर ऐकणंही जर मी कला गमावून बसले तर मला जगाशी मी संवादच साधू शकणार नाही. तिची मुलाखत आपण एकदा बघू. हां, फार घेण्यासारखी आहे. पण आज मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगणार आहे. तुम्हाला अरुणिमा सिन्हा, तुम्ही नाव ऐकलंय का? अरुणिमा सिन्हा ह्याही खेळाडू होते बरं का. म्हणजे समर्थ जे या ओवीमध्ये सांगतात ना, या 2-4 ओव्यांमध्ये, ते खरं आहे. त्या नॅशनल स्पर्धेत भाग घेण्यासाठी बिहारमधनं दिल्लीला चालल्या होत्या. खेळाडू होत्या. त्यांच्यावर गुंडांनी वाईट नजरेनं हल्ला केला. त्या खेळाडू होत्या, त्यांनी फाईट दिली, तर ते हबकले आणि आता ते आवरेना, तर त्यांनी तिला गाडीतनं ढकलून दिली. गाडीतनं ढकलून दिली, जखमी झाली आणि तिचं कर्मधर्म संयोगाने कशी पलीकडल्या रुळावरनं येणारी गाडी तिच्या पायावरून गेली. काही मिनिटातच ती नंतर अपंग झाली, पण ती जगली. तिनं स्वतःला धीर लावून तिनं स्वतःला सुदृढ केलं आणि तिनं मनात स्वप्न काय बाळगलं, मला सांगून तरी विश्वास बसेल का, मला एव्हरेस्ट जिंकायचं आहे, एव्हरेस्टवर जायचं आहे. आणि ती जिंकली, एव्हरेस्ट शिखर चढून आली.
तिनं तिच्या ह्याच्यात म्हटलंय, इफ आय कॅन कॉन्कर माउंट एव्हरेस्ट विथ वन लेग, यू कॅन डेफिनेटली कॉन्कर युअर पर्सनल एव्हरेस्ट. आपल्याला काय अडचण आहे करायला? बघा, हे किती खरं आहे. हम्म. तर समर्थ म्हणतायत की देहा होई जे व्यर्थ धन्य. या देहाने जे काही दैवाचा घाला बसला असेल तर बसला असेल, पण तरी सुद्धा त्या बंधना बाहेर जायचं, मोक्ष मिळवायचं साधन माझ्या हातात आहे. तर देहे सकळांमध्ये उत्तम, देही राहिला आत्मा राम. काय शक्य आहे केवळ मानवी मानवी देहाला? कारण या देहामध्ये आत्माराम राहतो. सकळांघटी पुरुषोत्तम, विवेकी जाणती. हे केवढी मोठी देणगी आहे आपल्याला ही. आता ही 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 ठिणगी म्हणजे ही ज्योत कशी समर्थ वाढवतात बघा. देया करता नाना कीर्ती, अथवा नाना अपकीर्ती, देहा करता होती जाती, अवतार मालिका. आहा. मग बघतो ना आपण, पिढ्यानपिढ्यामध्ये जर आध्यात्मिक वारसा, समर्थांच्या गेल्या आधीच्या 9 पिढ्यांमध्ये रामभक्ती उपासना चालू होती, अवतार मालिकाच जणू होती. देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचे उत्तमोत्तम भोगती पदे. जसं या आपल्या समासाच्या सुरुवातीला आपण बघितलं की समर्थांनी देहाची निंदा नाही केली, पण मी देह हा सर्वोत्तम आहे, सर्वोच्च व्हॅल्यू त्यांनी देहाला दिली नाही. त्यांनी उपकरण म्हणून मान्य केलं. देहाकरिता सकळ काही, देहावीण काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई, नवताच जैसा. म्हणजे या देहामध्ये आत्मा आहे, पण तो क्षणात नाहीसा झाला तर देहाला काही महत्व नाही. त्यांनी क्षणात नाहीसा होईल. मग आता या 21व्या ओवीची पहिली ओळ आहे, तर एखादा समजा नटी आहे, ती पण म्हणेल की हो, सर्वोत्तम महत्व माझ्या देहाला आहे. तर ती म्हणेल, मी जेव्हा म्हटलं की माझ्या देहाला सर्वोत्तम महत्व आहे, तर त्याला तुम्ही चुकीचं म्हणता. आणि समर्थ पण तेच सांगतायत, देहा करता सकळ काही. मग तुम्ही सांगितलं तर ते खरं, आणि मी सांगितलं ते चुकीचं, असं कसं? कारण त्याला कारण समर्थ लगेच दुसरं ओवीत सांगतात, आत्मा विरे ठाई ठाई म्हणून महत्व आहे. आत्मा विरे ठाई ठाई, तो नसेल तर देह काय आहे का नाही कधी कळणार पण नाही. आम्हाला साधकाला देहाला परमोच्च व्हॅल्यू आहे, कारण या देहाच्या साह्याने मी परमात्म्याशी संपर्क साधू शकतो. म्हणून म्हणून ते खरं आहे. हा. देह परलोकींचे तारू, नाना गुणांचा गुणा करू, नाना रत्नांचा विचारू, देहाचेनी. या देहाच्या साह्यानेच साधना होते. या देहामध्ये अनेक गुण आविष्कार त्यांचा होण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे. देहाचेन गायन कळा, देहाचेन संगीत कळा, देहाचेन अंतरकळा ठाई पडे. याची उदाहरण आपण गेल्या वेळी आपण बघितली होती. संगीत कळा, गायन कळेची या देहामध्ये असलेल्या, देहे ब्रह्मांडाचे फळ, देहे दुर्लभची केवळ, परिहा देहास निवळ उमजवावे. या देहाच्या साह्याने हा मानवी देह हे जणू या ब्रह्मांडाला आलेलं फळ आहे. विवेकानंद काय म्हणले, ही उत्क्रांती दार्विनी नुसतंच मानव देहापर्यंत येऊन तो थांबला, पण तो हा मानवदेह कशासाठी हे म्हणजे दार्विन सांगू नाही शकला. ते म्हणे वेदांत सांगतो. ते हे आहे देह ब्रह्मांड, हा मानवी देह ब्रह्मांडाला आलेलं जणू काही एक सुंदर फूल आहे, फळ आहे. देह्याकरिता लहान थोर, करुती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर,
किती एक. आता ह्या मानव देहा हा संबंध उ- ओव्या या मानव देहाला उद्देशून आहेत. आणि या मानव देहामध्ये काय होतं, तर या मानव देहामध्येच आपण अवतार कळा सुद्धा बघितल्या. पण जे जे देह धरून आले ते काही काही करून गेले. प्रत्येक संतांनी कितीतरी देणगी आपल्याला साधनेसाठी देऊन गेली आहेत. हरिभजने पावन झाले किती एक. हरिभजनाने पावन झाले. मग आता आपण इथे थोडा ब्रेक घेऊ. ब्रेक म्हणजे आपण प्रश्न विचारू आपल्यालाच. असं आहे आपलं हे रामदासांची ओव्या लिहिल्या आहेत त्या छान आहेत. 18वा दशक चालू आहे. पण म्हणले हरिभजने पावन झाले, तर म्हणले पावन म्हणजे काय ते सांगा. पावन म्हणजे मी करू काय. तर आपण विचार करूया, चालेल का, थोडा विचार करू. हरिभजने पावन झाले किती एक. तर आता पावन झाले म्हणजे मग आम्ही करायचं काय. पावन व्हायचं म्हणजे भजन ऐकलं, कीर्तन ऐकली, निरूपण केलं, छान वाटलं, अध्याय वाचला. अं, जसं समर्थांनी आधीच्या ओव्यांमध्ये सांगितलं होतं, अनुष्ठान केलं. हरिभजने पावन झाले किती एक. तर मनुष्य देहाची खासियत काय आहे, की फक्त मनुष्य जन्मात पावन होण्याचं आपण बघतोय की स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची कला सुलभ साध्य आहे. सुलभ साध्य म्हणजे मी थोडं जर विचार करेन तर सहज शक्य आहे. बघा ते बाकीच्या प्राण्यांना शक्य नाही, शक्यच नाही त्यांना. फक्त मनुष्याला शक्य आहे. मग काय होतं, संत संगतीमध्ये किंवा अभ्यास परमार्थाच्या या उपनिषदांना शंकराचार्यांनी आरसा म्हटलेलं आहे. आरसात काय होतं, आपण कसे आहोत तो दिसतं. हं, हं. तर संत संगतीमध्ये आपण कसे आहोत याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. हं, हं. कसे आहोत म्हणजे काय, तर असं आहे की एक संशोधन झालंय. आता आपण डार्विनचं बघितलं, आपण त्याच्यावरच थोडं पुढे चालू. तर डार्विनची थेरी विवेकानंदांनी अपूर्ण आहे असं का म्हटलं, तर एक प्रयोग काय केला, की जंगलामध्ये त्यांनी काय केलं, वन्य प्राणी जिथे असतात तिथे एक मोठा थोरला आरसा नेऊन ठेवला आणि त्याच्या आजूबाजूला कॅमेरे लावले. आणि काय केलं, की त्या प्राण्यांचे रिॲक्शन काय होतात ते बघितलं. तर जर हत्ती आहे आणि हा चिंपांझी माकड आहे, तर अध्या डार्विनच्या दृष्ट्या आपण या माकडाला जवळचे आहोत जास्ती, हत्तीला नाही. पण वेदांत म्हणतो तसं खरंच असेल असं नाही. कारण या दोघांच्या रिॲक्शन अत्यंत वेगळ्या आल्या. कसं झालं, त्या हत्तीनं आरशामध्ये ओळखलं की हा मी आहे. कसं, तर त्यांनी काय केलं, गमतीचा प्रयोग आहे. हं, थोडं विषयांतर होतं आहे, पण त्यांनी काय केलं, की हत्तीला फक्त आरशातच दिसेल. समजा त्याच्या पायावर काही खूण केली तर ती हत्तीला दिसेल डोळ्यांनी. हं, पण त्याच्या जर कानावरती वरती केलं तर काही त्याला डोळ्यांनी दिसणार नाही. फक्त आरशात बघितलं तरच दिसेल ती खूण. तर ती खूण अशी काहीतरी पट्टी चिटकवली. तर म्हणले त्याला ती सोंडीनं त्यांनी जर पट्टी काढली आपल्या कानावरची, तर त्याला हे आम्ही मानू की आरशात दिसणारं प्रतिबिंब आणि मी हे एकच आहे, असा आम्ही ओळखलं. आणि ती जर चिंपांझी माकडाला त्याला ते पट्टी बिट्टी काय नाही, त्यांनी त्याच्याशी युद्धच केलं मुळी. त्या प्रतिमा दिसली त्या आरशाशी. बघा, ते इतकं मजेशीर आहे. त्याला ते सहन होत नाही की दुसरा कोण आला इथे. त्याला ते आव्हान देत आहेत युद्धासाठी. तर हे अंतर्मुख होणं म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं तर आवडत नाही. अरे अरविंद, तुझ्यामध्ये एवढे दोष आहेत. मग माझी रिॲक्शन त्या माकडासारखी होते. मला वाईट म्हणलं तर समर्थ म्हणतात की पावन व्हायचं म्हणजे थोडंसं आधी अंतर्मुख व्हायला पाहिजे.
पावन होण्यासाठी सुरुवातीला अंतर्मुख व्हायला पाहिजे. मग अंतर्मुख झालो मी की काय होतं पुढे? की मग आपल्याला प्रश्न येतो, अरे तू कोण कोणाचा, कोठोनी आलासी कैसा, ऐसा विवेक पूर्वीचा, घेई बापा. विवेकाने. आता हे त्याग निरूपण समासात आत्माराममध्ये दुसरा एक ग्रंथ आहे समर्थांचा, त्याच्यामध्ये विचार हा म्हणे, विचार घे तू कोण आहेस, कुठून आलास तू, हा देह तुला कसा प्राप्त झाला, तो पुण्य आहे, हा मोठी रेअर अपॉर्च्युनिटी आहे, हे कळणार का तुला? हम्म. तर काय होतं, तुम्ही कधी पार्थला गेलायत का? आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही पार्थला गेलं ना, तिथे सगळं असतं, नकाशा असतो, सगळं असतं, पण ते वी गेट लॉस्ट. मग तिथे काय असतं, एक रेंजर असतो. मग तो रेंजर काय, त्याला नकाशामध्ये तो सांगतो, काय सांगतो तो, की तो दाखवतो की यू आर हिअर. हां. ते आपण कुठे आहे ते नकाशामध्ये जर कळलं नाही तर ते नकाशा असून काय उपयोग? या अरण्यामध्ये, या जंगलामध्ये, या पार्कमध्ये मी कुठे आहे उभा, ते कळायला पाहिजे ना. तर सद्गुरू आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव करून देतात. अंतर्मुख होणे म्हणजे ते सांगतात बघा, पुढची ओवी आहे, अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ, घेऊन आले. की ते समर्थ सांगतायत की या सृष्टीच्या पूर्वी ही अष्टधा म्हणजे हिरण्यगर्भामध्ये जी सात्विक संकल्प आला, हम्म, आणि त्याच्या सूक्ष्म पंचमहाभूतांमध्ये सत्वरजतम हे अष्टधा प्रकृतीमध्ये संकल्प आला की मी व्हावं, ते मूळ संकल्पचं फळ म्हणजे मानवदेह आहे किंवा साधक आहे. हम्म, हे समर्थ सांगतात. अष्टधा प्रकृतीचे मूळ, संकल्परूपची केवळ, नाना संकल्पे देहे फळ, घेऊन आले. तो म्हणतो हा हरिसंकल्प मुळात आहेच तो. मी फक्त साधक असल्यानं जाणीव झाली मला. जसं त्या पार्कमध्ये त्या रेंजरने रस्ता तयार केला का? नाही. त्यांनी फक्त दाखवलं की तुम्ही इथं आहात. त्यांनी काय आपल्याला तिथे आणलं नाही. त्यांनी काय त्या रेंजरने काहीच तयार केलं नाही. त्यांनी फक्त मार्ग दाखवला आपल्याला. जसं गुरु सांगतोय, हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पहावा आता. फळ म्हणजे मानवदेह, हे फळ आलेलं आहे. नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. बाकीच्या शरीरातल्या तुलना केल्यास तर कळेल. वेलाचे मुळी बीज, उदकरूप वेली समज. वेल असतो तर आपण बी पेरतो, त्याने वेल उत्पन्न होतं की नाही. मग तर पाठीमागे याच्या आधीच्या समासांमध्ये आपण हे रूपक बघितलेलं आहे की पाण्यानेच जणू काही पाणी रूपाने तो वेल वाढला, उदकरूप वेली समज. पण त्या वेलीला पुढे फल फूळ येतं, पुढे फळाचे बीज मुळांच्या अंश. त्या त्या वेलीला जे फळं आलं त्या फळामध्ये पुन्हा बी असतं, आणि ते बी कुठलं असतं, त्या बियामधनं पुन्हा मूळ येणार असतं. हां. तसं माझ्या मुळाशी, मुळाकरता फळ येते, फळाकरता मूळ येते. तसंच हिरण्यगर्भ मूळ ईश्वरी संकल्प आणि मला देह आहे आलेलं फळ, हे येणेकरिता होत जाते भूमंडळी. हे माझं हे हरी संकल्प मुळात आहेच आहे. असो काही म्हणून असो काही एक करणे, कैसे घडे देहाविणी, देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. जसं त्या वेलीला एकच, वेलीचं ध्येय एकच आहे. काय? आजूबाजूला असलेलं पाणी जमिनीतनं वापरून फळ येऊन बीज तयार करायचं. त्यांनी ते देहा वेल आयुष्य तिचं धन्य झालं. त्या वेलाचं आयुष्य धन्य झालं. तसं माझ्या देहाला मूळ हरिसंकल्पाकडे माझा देह वळला. म्हणजे माझा देह सार्थकी लागला.
आत्म्याकरिता देहे झाला, देहाकरिता आत्मा तगला. म्हणजे माझी हा साधक आत्मा, इथे या साधक म्हणून अर्थ घेऊया. उभययोगे उदंड चालला, कार्यभाग सोडून. आता म्हणले काही तुम्ही इतकं आहे की माझ्यातला आत्मा साधक रूपाने आहे, त्याला डावलून त्याच्या नकळत काहीही करणं शक्य नाही. म्हणजे बघा तुम्ही करा, चोरून गुप्त रूपे करा, ते आत्मयास पडे ठावे. ते आत्म्याला कळतंच. हं. कर्तृत्व याचेन स्वभावे सकळ काही. म्हणजे माझं सगळं जे कर्तृत्व आहे ते आत्म्यामुळे आहे. त्याला नकळत अशी कुठली गोष्ट माझ्याकडनं होणं शक्यच नाही. हे समजून सांगण्यासाठी एक स्वामी खूप सुंदर सांगत असत. ते म्हणले, अरविंद तुला कळायला त्रास होतोय का? तू म्हणे एक काम कर, तू स्वतःलाच एक खोटी गोष्ट सांग, खोटं सांग स्वतःला काहीतरी. ते म्हणले, असं कसं सांगणार, माझंच मला खोटं मला काही सांगता येईल का? नाही, कारण मला सत्य माहिती आहे. तसं म्हणले, तुझ्या अंतरंगातला जो आत्मा आहे त्याला माहिती नाही असा कुठला विचारच नाही तुझ्यामध्ये. ह्या अर्थानं माझं सगळं कर्तृत्वाचा सोर्स, तसं त्या वेलीच्या मुळाला पाणी आहे, मुळातनं ते बीजाकडे आहे, तसंच माझं सगळं कर्तृत्व आत्म्याकडे आहे. ते फुलू द्या. त्या ते ते आत्म्याचं कर्तृत्व फुलताना साधकाने माझ्या आवडीनिवडी त्याच्यात घालून त्याला रोखूया नको. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो. कधी तोषतो? हा साधक आता त्या ध्येयाकडे चाललाय असं म्हटल्यावर आत्मा तोषतो. देहे पीडिता आत्मा क्षोभतो, प्रत्यक्ष आता दुःख होतं जर आपण ज्या देहाच्या व्यतिरिक्त ध्येयाच्या व्यतिरिक्त काही गेलो तर. आता या शेवटच्या 6-7 ओव्या आहेत त्या आपण नुसत्या वाचू, त्याच्यावर मनन पुढच्या वेळे करू. नुसत्या आधी वाचूया. देहा वेगळी पूजा पावेन, देया वीण पूजा फावेन, जनी जनार्दन म्हणून जना संतुष्ट करावे. बघा, रामकृष्ण मिशन आता किती 150 वर्षाच्या पलीकडे वेळ झाला. त्यांच्या अनेक साधकांनी, स्वामींनी त्यांच्या जीवनात ज्या गोष्टीनं कलाटणी मिळाली ते सांगितले. ते एक स्वामींनी लिहिलं आहे. मी म्हणे जेव्हा आश्रम जॉईन केला त्याने मला तर असं वाटलं होतं की ब्रह्मचारी आश्रम जॉईन झाला म्हणजे आता मला पुष्कळ वेळ मिळेल, मी ध्यानधारणा करेन, पूजा करेन. जास्तीत जास्त काम म्हणजे काय की फार तर फार म्हणे बागेतली फुलं आणून मी ती देवाला व्हायचं, एवढं जास्तीत जास्त काम असेल आश्रमामध्ये, म्हणून मी आश्रम जॉईन केला. पण म्हणे तिथे गेल्यानंतर इतकं काम मला दिलं. शेवटी म्हणे मी रामकृष्ण मिशनच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं 1-1.5 वर्षांनी. तेव्हा म्हणे इथे इतके मला 12-14 तास काम करायला लागतंय, हे काय आहे हे? त्यामुळे त्यांचं उत्तर आलं, फक्त 2 ओळीचं उत्तर आलं. म्हणे व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी की यू आर बिझी. त्यामुळे त्यांचे जे ट्रेनिंग स्कूलचे जे हेड होते त्यांनी त्यांना विचारलं, हे काय उत्तर आलं? ते म्हणले, हे बघ, तुला वेळ अपुरा पडेल एवढं काम देणं हे माझं काम आहे. उद्देश असा की तुझा पूर्ण वेळ देवासाठी काम करायचं, जनी जनार्दनी म्हणून जना संतुष्ट करा. म्हणजे पुष्कळ काम केलं. याची उदाहरणं आपण आणखीन पुढे बघू खोलात जाऊन. पण आधी आपण आता ओव्या नुसत्या वाचू. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार, पुण्य शरीरी. बघा, आपलं पुण्य शरीर व्हायचा मार्ग सांगतायत की आधी जनसेवा करा, कर्मयोग करा, मग धर्मसंस्थापना होईल. नुसतं मी टिळक लावला, कुठलं वस्त्र केलं, दाढी वाढवली, त्याने धर्मसंस्थापन नाही जाणार. सगट भजन करू येते, तरी मूर्खपण अंगी लागते,
गाढवासी पूजिता कळते काय त्याला. हं, की हे सरसकट सगळ्यांनाच तुम्ही पूजा करायला लागला तर म्हणजे मूर्खासारखा दिसेल. तसं गाढवाची जनी जनार्दन म्हणजे सगळ्याची सेवा म्हणजे पूजा नाही करायची, की गाढवाची पूजा केली तर कसं होतं दिसेल. म्हणून असं जरी असलं, ठराविक लोकांनाच पूजेचा अधिकार असला तरी कोणाला दुखवू मात्र नाही. उगेची तोषवावे इतर. जरी पूज्य मनुष्यच पूजेचा अधिकारी असला तरी बाकीच्यांना तोषवावे इतर, दुखवू नये कोणाचे अंतर. म्हणजे बरे सकळ जगदांतरींचा देव, क्षोभता राहाव्या कोठे ठाव. जना वेगळा जनास उपाव, आणिक नाही परमेश्वराचे अनंत गुण. मनुष्ये काये सांगावी खूण, परंतु अध्यात्मग्रंथ श्रवण होता उमजे. इथे हा देह दुर्लभ समास संपतो. तर या शेवटच्या ज्या 10 ओव्या आहेत, इथे समर्थांनी एक मार्ग दिलाय, की हा देहाने काय तऱ्हेनं मार्ग होऊन आपलं शरीर धन्य होतं, पूजेचा अधिकार आपलं पुण्य शरीर होईल याचा अधिकार आपल्याला हा मार्ग समर्थाने जो सांगितलाय, या ओव्यांवरती खोलामध्ये जाऊन विचार आपण पुढच्या आठवड्यात करू. कारण ह्याच्या पुढचा जो समास आहे ना, त्याच्यावर जणू काही एखाद्या शिष्याने म्हणावं, "हा, हे 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 तुम्ही काय सांगताय, हे मला नाही वाटत हे खरं आहे." असं जर म्हणला तर त्याला नाव दिलंय, तू करंट आहे. ह्याच्या पलीकडे समर्थानं दुसरा शब्द सुचत नाही. ह्याचा पुढचा पुढचा समास आहे, हे सगळं जर मान्य केलं नाही तर म्हणलं तर करंट लक्षण आहे, त्याला करंटा म्हणतात. हं. तर तो आपण आधी समजून घेऊ आणि मग जर आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये मग करंट लक्षण, तो समाज सोपाच आहे. आपलंच वर्णन आहे, माझंच वर्णन आहे. तर आधी आपण त्या ओव्या समजून घेऊ. तिथे मी इथे थांबतो. हं? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.